नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. ग्रामदेवता श्री रूपाभवानी मंदिरात झाली विधिवत घटस्थापना. भाविकांची मंदिरात दिसून आली एकच मांदियाळी. पारंपरिक लेझिमच्या ताफ्यासह सवाद्य मिरवणुकीने वेधले लक्ष. सोलापूर पुणे विभागातील संसद सदस्य समितीच्या अध्यक्षपदी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांची निवड. रेल्वेच्या विविध समस्या सोडवण्याची केली मागणी. शहरात वाचन प्रेरणा दिन झाला उत्साहात साजरा. वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी केले विविध उपक्रमांचे आयोजन. आणि MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजन माने यांना मिळाली पदोन्नती. सहाय्यक पोलीस आयुक्तपदी शासनाने केली नियुक्ती. बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची. ग्रामदेवता श्री रूपाभवानी देवीच्या गाभाऱ्यात विधिवत घटस्थापना झाल्यानंतर आबालवृद्ध भाविकांची देवीचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात एकच मांदियाळी दिसून आली. सोलापूरची ग्रामदेवता श्री रूपाभवानी देवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची पहाटेपासूनच मांदियाळी दिसून आली. तत्पूर्वी दुपारच्या सुमारास देवीच्या गर्भगाभाऱ्यात पारंपरिक पद्धतीने विधिवत घटस्थापना करण्यात आली. दरम्यान ग्रामदेवता रूपाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी महिलांची तसेच चिमुकल्या बालगोपाळांची आणि वृद्धांची गर्दी होती. त्याचप्रमाणे श्री तुळजाभवानी माता मंदिरातून आणण्यात आलेली भवानी ज्योत घेऊन विविध मंडळांचे कार्यकर्ते मंदिरात दाखल होत आई राजा उदो उदो सदानंदीचा उदो उदो असा जय जयकार केल्याने नवचैतन्याचे वातावरण पसरले होते. आदिमाया आदिशक्ती श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव रविवारपासून सुरू झाला असून पारंपरिक लेझिमच्या ताफ्यात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. सोलापूर पुणे विभागातील संसद सदस्य समितीच्या अध्यक्षपदी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांची निवड झाली असून मध्य रेल्वे विभागाच्या बैठकीत विविध समस्या सोडविण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
मध्य रेल्वे सोलापूर विभागातील रेल्वेंना थांबा देणे, मुंबई सोलापूर वंदे भारत रेल्वेच्या वेळेत बदल करणे, अमृत भारत योजनेअंतर्गत अक्कलकोट रोड व मोहोळ रेल्वे स्थानकांचा समावेश करणे, सोलापूर तुळजापूर धाराशिव या नवीन रेल्वे मार्गाच्या भूसंपादन काम लवकरात लवकर पूर्ण करणे, सांगोला मंगळवेढा सोलापूर नवीन रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करणे, दौंड ते कलबुर्गी लोकल शटल सेवा अथवा डेमू रेल्वे सुरू करणे, रेल्वेचा सोलापूरपर्यंत विस्तार करणे, पंढरपूर वाराणसी नवीन रेल्वे सुरू करणे यांसह विविध मागण्या खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी मांडल्या. पुणे येथे आयोजित केलेल्या सोलापूर पुणे विभागातील संसद सदस्य समितीच्या अध्यक्षपदी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांची एकमताने निवड झाली. या समितीच्या बैठकीत खासदार डॉक्टर शिवाचार्य महास्वामीजी यांनी सोलापूर विभागातील रेल्वेच्या समस्या सोडवण्याबाबत सूचना केल्या. यावेळी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक नरेश ललवाणी, सोलापूर आणि पुणे विभागातील लोकसभा व राज्यसभा सदस्य DRM अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना वंदे भारत रेल्वे मुंबईहून सोलापूरकडे धावणाऱ्या गाडीच्या वेळेत बदल करण्याची मागणी केली. 4 वाजता सुटणारी वंदे भारत मुंबईहून 6 वाजता सोडावी, जेणेकरून मुंबईतील कामकाज संपवून पुणे सोलापूरकडे येणे अधिक सुविधेचे होईल. अमृत भारत योजनेत सोलापूर दुधनी कुर्डुवाडी रेल्वे स्थानकांचा समावेश यापूर्वी करण्यात आला आहे, परंतु अक्कलकोट रोड व मोहोळ रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात यावा. या योजनेअंतर्गत दोन्ही रेल्वे स्टेशनचा समावेश करण्याची मागणी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे करण्यात आली होती. त्यामुळे दोन्ही ठिकाणांच्या समावेशासाठी विभागातून लवकरात लवकर प्रस्ताव पाठवण्याची मागणी केली आहे. दौंड कलबुर्गी दौंड लोकल शटल सेवा सुरू करण्याची आवश्यकता आहे. तसेच दौंड कलबुर्गी दौंड डेमो रेल नसल्याने दौंड पंढरपूर सोलापूर कलबुर्गीला जाणारे प्रवासी भाविकांची गैरसोय होते. यामुळे ही डेमो रेल्वे दौंड कलबुर्गी दौंड या दरम्यानचा प्रवास करताना प्रवाशांची, शेतकरी, विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे ही रेल्वे सुरू करण्यासाठी लवकरात लवकर प्रस्ताव पाठवावा अशा सूचना केल्या. त्याचप्रमाणे रेल्वे नंबर 22-157-58 चेन्नई मुंबई सुपरफास्ट मेल एक्सप्रेस आणि 12-115-16 सिद्धेश्वर एक्सप्रेसला मोहोळ रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा. विजापूर हैदराबाद ही ट्रेन विजापूरहून हैदराबादसाठी संध्याकाळी 7:20 सुटते. त्याची वेळ बदलून ती विजापूरहून 1 तास आधी सोडण्याची मागणी केली. 11:305 सोलापूर गदग एक्सप्रेस पुणे मार्गे सोलापूर स्थानकावर 7:45 थांबते आणि 11:50 सोलापूरहून गदगसाठी प्रयाण करते. सकाळी 8:30 ते 9:30 दरम्यान ही निघणे अपेक्षित आहे. 16:535-36 गोल गुंबज आणि 17:307-17:308 बसवा एक्सप्रेसला लचांड स्टेशनवर थांबा मिळावा. खर्डी पंढरपूर येथील पंढरपूर मिरज रेल्वे गेट क्रमांक 26 पश्चिमेकडील शिरभावी व सांगोल्याकडे जाणारा मुख्य रस्ता वाहतुकीसाठी तयार करणे आवश्यक आहे. त्याच आवारात सद्गुरू सीताराम महाराज साखर कारखान्याकडे मोठ्या प्रमाणात ऊसाची वाहतूक केली जाते. हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या. सांगोला मंगळवेढा सोलापूर नवीन रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करण्याची मागणी होती. याबाबत रेल्वे विभागाने पुढे काय कारवाई केली याबाबतची माहिती मागून लवकरच या कामाचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या. सोलापूर नागपूर एक्सप्रेस ही गाडी पुन्हा सुरू करावी. हुबळी एक्सप्रेसचा विस्तार सोलापूरपर्यंत करावा. यामुळे सोलापूरपर्यंत येणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल. नवी पंढरपूर वाराणसी पंढरपूर एक्सप्रेस गाडी आठवड्यातून 2 दिवस सुरू करण्याची मागणी केली. दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेले श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर आणि श्री काशी विश्वनाथ या दोन्ही तीर्थक्षेत्रांना वाराणसीशी जोडणारी रेल्वे सुरू व्हावी. दुधनी रेल्वे स्थानकावर 57-659 फलकनुमा पॅसेंजर, 57-628 कलबुर्गी सोलापूर पॅसेंजर, 22-155 कलबुर्गी कोल्हापूर एक्सप्रेस, 17-320 हुबळी एक्सप्रेस या 4 रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा. दुधनी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे पूल आहे, परंतु पुलाच्या दुसऱ्या बाजूला शाळा, रुग्णालय आदींमुळे प्रवासी व स्थानिक नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पुलांच्या विस्तारीकरणाची मागणी केली. यावेळी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक नरेश ललवाणी यांनी सर्व प्रश्न सोडवण्याकरता सकारात्मकता दर्शवली. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात सुंदर अशी नयनरम्य फुलांची आरास करण्यात आली होती.
श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्रोत्सव रविवारपासून सुरू झाला असून याच पार्श्वभूमीवर दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र श्री पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गर्भगाभाऱ्यामध्ये घटस्थापनेनिमित्त सुंदर अशी नयनरम्य फुलांची आरास करण्यात आली होती. दरम्यान या मनोहारी आरासाने मंदिर परिसरात सर्वत्र नवचैतन्य वातावरण संचारल्याचे दिसून आले. ध्येय ठरवण्यासाठी मदत करणारी पुस्तकेच माणसाच्या जीवनात खरे परिवर्तन घडवत असतात, असे प्रतिपादन पत्रकार सिद्धाराम पाटील यांनी केले. ज्ञानाचा सागर अफाट आहे. प्रत्येकाकडे वेळ आणि शक्ती मर्यादित आहे. अशा वेळी नेमके काय वाचायचे हे कळणे महत्त्वाचे आहे. ध्येय ठरवण्यासाठी मदत करणारी पुस्तकेच माणसाच्या जीवनात खरे परिवर्तन घडवत असतात, असे प्रतिपादन पत्रकार सिद्धाराम पाटील यांनी केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संस्थेचे डॉक्टर विजयकुमार उबाळे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव, ग्रंथालय निरीक्षक प्रमोद पाटील, ग्रंथमित्र कुंडलिक मोरे, डॉक्टर पी.व्ही. अडसकर, प्रदीप गाडे, ज्योतिराम चांगभले, मिसालोलू आदी उपस्थित होते. स्वामी विवेकानंद यांचे विचार तरुणांसाठी प्रेरक असून प्रत्येक तरुणाने स्वामीजींचा एक विचार आयुष्यभरासाठी स्वीकारल्यास देशात मोठे परिवर्तन होईल, असे थोर शास्त्रज्ञ डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी म्हटले होते. स्वामी विवेकानंद यांचे भारतीय व्याख्याने हे पुस्तक तरुणांना आपले ध्येय निश्चित करण्यासाठी उपयुक्त आहे. ध्येयाला अनुकूल वाचन केल्याने आपले जीवन विकसित होते, असे पाटील यांनी सांगितले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील उदाहरणे सांगत वाचनासोबत शील आणि देशभक्तीची भावना महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष जाधव यांनी केले. सूत्रसंचालन डॉक्टर अडसकर यांनी केले, तर आभार प्रमोद पाटील यांनी मानले. या प्रसंगी सार्वजनिक ग्रंथालयांचे प्रतिनिधी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी पुस्तक भिशी या अभिनव उपक्रमाअंतर्गत सध्या महापालिकेच्या 10 शाळांमधील शिक्षकांनी एकत्र येऊन पुस्तके खरेदी केली आहेत. समान व्यवसाय किंवा नोकरीत असलेल्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन पैशांची भिशी घातली असल्याचे आपण बघतो. परंतु महानगरपालिकेच्या 10 शाळांमधील कार्यरत शिक्षकांनी एकत्र येऊन 15 ऑक्टोबर 2023 वाचन प्रेरणा दिनानिमित्त पुस्तक भिशीची सुरुवात केली. त्यातूनच शिक्षकांसाठी एक समृद्ध ग्रंथालय सुरू करण्यात येत आहे. या माध्यमातून महापालिकेच्या शिक्षकांनी माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांना कृतिशील अभिवादन केले. वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी या अभिनव उपक्रमांतर्गत सध्या महापालिकेच्या 10 शाळांमधील शिक्षकांनी एकत्र येऊन पुस्तक खरेदी केली आहे. वाचन प्रेरणा दिनाच्या पूर्वसंध्येला आज भिशीतून 5,000 रुपयांची पुस्तक खरेदी करण्यात आली. दरमहा लागलेल्या भिशीच्या पैशातून शिक्षक पुस्तके खरेदी करणार आहेत. ती पुस्तके ग्रंथालयात जमा केली जाणार आहेत. त्यातून महापालिका प्राथमिक शिक्षण सोसायटी कार्यालयात शिक्षकांसाठी एक ग्रंथालय पुस्तकाने समृद्ध करण्यात येणार आहे. या पुस्तकाचे एक रजिस्टर करून पुस्तक नोंद व वाचन नोंद देखील ठेवली जाणार आहे. या अंतर्गत मराठी, इंग्रजी मधील अनुवादित साहित्य, कथा, कादंबरी तसेच शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विषयावरील विविध पुस्तके घेतली जाणार आहेत. शैक्षणिक दृष्टीने आवश्यक असणारी तसेच अध्यापनास समृद्ध करणारे, मुलांना मार्गदर्शन करणारी पुस्तके देखील यामध्ये घेतली जाणार आहेत. या पुस्तक भिशी उपक्रमात अमोल भोसले, किरण शेळके, नागेश गोसावी, धीरज कुचेकर मनपा, सुंदराबाई डागा, राहुल पाटील, संतोष सुतार मनपा देशमुख वस्ती, आप्पासाहेब ककमारे मनपा कॅम्प, आनंद सामल मनपा शाळा क्रमांक 6, विशाल मांदले मनपा 4, गंगा शिंदे मनपा वैदू वस्ती, आसमा शेख मनपा 2, अर्चना धनवटे मनपा मुली कॅम्प आदी शिक्षकांनी सहभाग घेतला आहे. या विषयामध्ये अधिकाधिक शिक्षकांना सहभागी करून घेतले जाणार आहे. आपल्या रोजच्या जीवनातील केवळ 1 तास पुस्तक वाचण्यासाठी राखून ठेवा. काही वर्षामध्ये तुम्ही ज्ञानाचे महाकेंद्र व्हाल, असे शिकवून देणाऱ्या डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आहे आणि त्यांचा हा जन्मदिवस हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. या वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून आज महानगरपालिकेतील 9 शाळांमधील शिक्षकांनी एकत्र येऊन पुस्तक विषय हा उपक्रम राबवलेला आहे. दरमहा ठराविक रक्कम एकत्र करून त्यात पुस्तक खरेदी केली जाणार आहे व त्या पुस्तकाचे आदानप्रदान एकमेकांना शिक्षकांना केले जाणार आहे. ही संख्या आज रोजी जरी 9 शाळांमध्ये असली तरी सुद्धा महापालिकेतील सर्व शाळेतील शिक्षकांनी यामध्ये सहभाग घेतले
होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि शिक्षकांचे एक समृद्ध ग्रंथालय या माध्यमातून आजच्या दिवशी उभं करण्याचा संकल्प आम्ही सर्व शिक्षकांनी केलेला आहे. लालबावटा महानगरपालिका कामगार युनियनच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश मिळाल्यानंतर परिवहन कर्मचाऱ्यांच्या पुढील न्याय हक्काच्या मागण्यांसाठी पुन्हा मैदानात उतरणार असा निर्धार कॉम्रेड आडम मास्तर यांनी व्यक्त केला. उच्च न्यायालय मुंबई यांचे 28 ऑक्टोबर 2021 रोजी दिलेल्या आदेशाप्रमाणे परिवहन कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन एकवट भरणे आवश्यक असताना महानगरपालिका आयुक्त व उपायुक्त तथा परिवहन व्यवस्थापक यांनी थकीत वेतन एकवट न भरल्याने युनियनकडून ऑगस्ट 2023 मध्ये उच्च न्यायालय मुंबई येथे 28 ऑक्टोबर 2021 रोजी आदेशाचे अवमान याचिकेचे पुनश्च सुनावणी होण्यासाठी वकील गायत्री सिंग यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालय येथे अर्ज दाखल करण्यात आले. त्याची सुनावणी 4 ऑक्टोबर 2023 रोजी झाली. सुनावणी दरम्यान महापालिकेचे वकील खैरदी यांनी 8 ते 10 दिवसात परिवहन कामगारांचे थकीत वेतन भरण्यात येईल असे आश्वासित केले. त्याप्रमाणे महापालिकेकडून 12 ऑक्टोबर 2023 रोजी 9 महिन्यांचे थकीत वेतन जमा झाले. यासाठी ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांनी सातत्याने शासन प्रशासन आणि न्यायालयीन लढ्यासाठी मार्गदर्शन केले. वेळोवेळी कामगारांच्या प्रश्नांची तीव्रता निदर्शनास आणून दिली. म्हणून प्रदीर्घ न्यायालयीन लढ्याला अखेर यश मिळाल्याने युनियनच्या वतीने ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दत्तनगर सिटू कार्यालय येथे यथोचित सत्कार 15 ऑक्टोबर 2023 रोजी करण्यात आला. यावेळी कृतज्ञता प्रती आभार व्यक्त करताना कॉम्रेड आडम मास्टर म्हणाले की काही करा, आमची बाजू त्या ठिकाणी मांडा असं तर मी म्हणलं याला गरमागरमी कशी येईल. बोलता बोलता मग महापौराला मी सांगितलं तुम्ही जर हा प्रश्न नाही मिटवलात तर कलकत्त्याचा घेराव सोलापुरात आल्याशिवाय राहणार नाही एवढा शब्द उच्चारला मी त्याने. अर्धा तास गोंधळला. इतका गोंधळ झाला. मी म्हणलं किती गोंधळ करायचं, गोंधळ घाला. ते कामगार जर इथं येऊन घुसलं तर तुमची परिस्थिती वाईट होईल. आमचं म्हणणं ऐकून घ्या आणि संपादनामध्ये कामगारांना न्याय द्या. परिवहन कामगार कर्मचाऱ्यांचे प्रश्न अद्याप संपलेले नाहीत. प्रशासनाच्या भोंगाळ आणि ढिसाळ कारभारामुळे दगावलेले 49 परिवहन मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे. 7व्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळाले पाहिजे. निवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन मिळाले पाहिजे. फरकासहित थकीत देय रकमा मिळाल्या पाहिजेत. यासाठी पुन्हा एकदा लढ्याच्या मैदानात उतरणार असून परिवहन कर्मचाऱ्यांनी आपली एकजूट कायम ठेवावी व आपला लढा यशस्वी होण्यासाठी युनियनची ताकद बळकट करावी अशा शब्दात निर्धार व्यक्त केला. यावेळी युनियनचे नेते सिद्धप्पा कलशेट्टी, तौफिक शेख यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी ॲडव्होकेट अनिल वासम, आसिफ लालकोट, अंबादास हुच्चे, सुरेश हादरे, प्रकाश शिंदुळे, अयूब शेख, प्रकाश शिंदे, रमेश अवताडे, सुरेश बागलकोट, सनी शेट्टी, अरुण सामल आदींची उपस्थिती होती. MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजन माने यांना सहाय्यक पोलीस आयुक्तपदी पदोन्नती देण्यात आली आहे. राज्याच्या गृह विभागाने राज्यातील विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षकांना सहाय्यक आयुक्त तथा पोलीस उपअधीक्षक या पदावर पदोन्नतीचा आदेश काढला. पोलीस अधिकाऱ्यांची नियमित निवड सूची जाहीर करण्यात आली. यामध्ये 104 पोलीस निरीक्षकांना पोलीस उपअधीक्षक तथा सहाय्यक पोलीस आयुक्त अशी पदोन्नती तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आली. यामध्ये MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माने यांना सोलापूर पोलीस आयुक्तालयात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून पदोन्नती देण्यात आली. तसेच नानासाहेब ज्ञानदेव उबाळे यांना सोलापूर शहर आयुक्तालयात सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती देण्यात आली. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने अक्कलकोट तालुक्यातील जनतेच्या गंभीर समस्येबाबत तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले. सदर उपोषण स्थळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकिळ आणि जिल्हाध्यक्ष अमर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष तसेच वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष यांनी भेट दिली. यावेळी जिल्हा उपप्रमुख सुनील कटारे, तालुका प्रमुख आनंद बुक्कानवरे, तालुका
संघटक परमेश्वर ठोंबरे, तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष आयाज जमादार, शहर अल्पसंख्याक अध्यक्ष महमूद पठाण, विभाग प्रमुख मुगेंद्र मुंडेनगरी, शहर प्रमुख सिद्धू गुबेड आदींसह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम तालुका पंढरपूर येथील जागर स्वच्छता अभियान टीमच्या वतीने नवरात्रीनिमित्त श्री चौंडेश्वरी देवी मंदिर व शाकंभरी गार्डन परिसर, मोडलीम रोडवरील माळावरची देवी, ग्रामदैवत कनकांबा माता मंदिर परिसर, पाटलांची देवी मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेमुळे सर्वच मंदिरांचा परिसर स्वच्छ करण्यात आल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. जागर स्वच्छता अभियान टीमची ही स्वच्छता मोहीम प्रत्येक रविवारी अखंडपणे एका भागाची स्वच्छता करत जागर टीमच्या स्वच्छता दूतांच्या माध्यमातून गेल्या 2 ते 2.5 वर्षांपासून अखंडपणे चालू आहे. त्या मोहिमेत करकममधील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन स्वच्छतेच्या या कार्यास हातभार लावल्यास गाव स्वच्छ राहून नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहण्यास मदतच होणार आहे. त्यासाठी सर्व करकमकर नागरिकांनी या स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले. अनेक महापुरुषांनी आपला देश पूर्णपणे स्वच्छ करण्याचे स्वप्न पाहिले होते, ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्न करूयात. यावेळी भविष्यकाळात पाणी टंचाई लक्षात घेता पाण्याचा अपव्यय टाळावा, नळांना तोट्या बसवून घ्याव्यात जेणेकरून पाणी वाया जाणार नाही, कचरा रस्त्यावर टाकून रोगाला आमंत्रण देऊ नये, उघड्यावर शौचाला बसू नका, झाडे लावून झाडे जगवून पर्यावरणाचे रक्षण करूया, अशा प्रकारचे आवाहन संयोजकांनी केले आहे. अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी असणाऱ्या श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्रोत्सव रविवारपासून मोठ्या उत्साहात सुरू झाला असून सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर शहरात देखील विविध सार्वजनिक नवरात्रोत्सव महामंडळांच्या वतीने मोठ्या उत्साहात मिरवणूक काढली जात आहे. पारंपरिक लेझिमचा दाफा आणि ढोल ताशा संबळ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. शक्तीदेवीची सुरेख मूर्ती नागफणीमध्ये ठेवून सजवण्यात आली होती. यावेळी विविध अलंकारांनी अलंकृत करण्यात आलेली शक्तीदेवीची मूर्ती आकर्षक भासत होती. यावेळी आबालवृद्ध भाविकांनी लेझिमचे डाव सादर करत मिरवणुकीत रंगत आणली. अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी असणाऱ्या श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्रोत्सव रविवारपासून मोठ्या उत्साहात सुरू झाला असून सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर शहरात देखील विविध सार्वजनिक नवरात्रोत्सव महामंडळांच्या वतीने मोठ्या उत्साहात मिरवणूक काढली जात आहे. पारंपरिक लेझिमचा दाफा आणि ढोल ताशा संबळ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. शक्तीदेवीची सुरेख मूर्ती नागफणीमध्ये ठेवून सजवण्यात आली होती. यावेळी विविध अलंकारांनी अलंकृत करण्यात आलेली शक्तीदेवीची मूर्ती आकर्षक भासत होती. यावेळी आबालवृद्ध भाविकांनी लेझिमचे डाव सादर करत मिरवणुकीत रंगत आणली. बिडकीन येथे घटस्थापना करण्यात येऊन शारदीय नवरात्र महोत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.
पैठण तालुक्यातील बिडकीन येथे भगवती माता मंदिर, रेणुका माता मंदिर, सोमपुरी भुण्याई मंदिर, संभाजीनगर तालुक्यातील खोडेगाव येथील रेणुका माता मंदिर तसेच बिडकीन येथील नवरात्रोत्सव समिती मंडळ यांनी देवीची मूर्ती बसवण्यात आली असून वरील सर्व देवींच्या मंदिरास रंगरंगोटी देऊन मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून मंदिर परिसरामध्ये स्वच्छता, साफसफाई करून घटस्थापना करण्यात आली। या मंदिरामध्ये रोज पहाटे संबळ वाद्य वाजवून महाआरती करण्यात येते। दिवसभर भक्तिमय कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। तसेच महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून घटस्थापनेपासून 9 दिवस रोज पहाटे देवीच्या दर्शनासाठी महिला, पुरुष, बालगोपाळ, तरुण वर्ग दर्शनासाठी गर्दी करतात। या नवरात्रोत्सवामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कर्तव्यदक्ष अधिकारी बिडकीनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व बीट गावांमध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। तरी सर्व नवरात्रोत्सव समिती व मंडळ भक्तांनी नवरात्र उत्सव मोठ्या आनंदात साजरे करावे असे आवाहन कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांनी नागरिकांना केले आहे। श्री कोचिंग क्लासेसमुळे अनेक विद्यार्थी उच्च विद्याविभूषित होऊन विविध ठिकाणी उच्च पदावर कार्य करीत असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले। प्राध्यापक डॉक्टर गजेंद्र तरंगे यांच्या निलंगा येथील श्री कोचिंग क्लासेसने शिक्षण क्षेत्रात गुणवत्तेचा निलंगा पॅटर्न निर्माण केला असून श्री कोचिंग क्लासेसमुळे अनेक विद्यार्थी उच्च विद्याविभूषित होऊन विविध ठिकाणी उच्च पदावर कार्य करत असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले। श्री कोचिंग क्लासेसच्या वतीने निलंगा येथे आयोजित विद्यार्थी पालक मेळाव्यात ते बोलत होते। यावेळी क्लासेसचे संचालक प्राध्यापक डॉक्टर गजेंद्र तरंगे, प्राध्यापक सोमेश्वर स्वामी, प्राध्यापक तुकाराम शिंदे, प्राध्यापक गोपाळ मडिवाळ, प्राध्यापक अवधेश ठाकूर, नोएडा दिल्ली, प्राध्यापक आशुतोष प्रधान पाटणा बिहार, प्राध्यापक निकिता नांदुरकर चंद्रपूर यांच्यासह पालक प्रतिनिधी म्हणून मारुती शिंदे, विनोद पाटील व्यासपीठावर उपस्थित होते। मागील 23 वर्षांपासून श्री कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व प्रगतीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून अनेक विद्यार्थी घडवण्याचे कार्य केले जात आहे। 11वी व 12वी साठी तज्ञ फॅकल्टीची नेमणूक करण्यात आली आहे। कोरोना काळातील ऑनलाईन क्लासेसमुळे 2 राज्य पातळीवरील पुरस्कार प्राप्त झाले आहेत। महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी ऑनलाईन क्लासचा लाभ घेत आहेत। या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर गजेंद्र तरंगे म्हणाले की यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जिद्द, चिकाटी व सातत्य महत्त्वाचे आहे। श्री कोचिंग क्लासेसमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होत असल्याचे मत उपस्थित पालकांनी व्यक्त केले। आई राजा उदो उदोचा गजर तसेच घरोघरी घटस्थापना करून मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात नळदुर्ग शहर आणि परिसरात नवरात्र महोत्सवास सुरुवात झाली। आई राजा उदो उदोचा गजर तसेच घरोघरी घटस्थापना करून मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात 15 ऑक्टोबर पासून नळदुर्ग शहर व परिसरात नवरात्र महोत्सवास सुरुवात झाली आहे। नळदुर्ग येथील प्राचीन व ऐतिहासिक श्री अंबाबाई मंदिरातही नवरात्र महोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला। यावेळी अंबाबाई मंदिरात नवरात्र महोत्सवानिमित्त विविध स्पर्धा व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। 15 ऑक्टोबर रोजी सर्वत्र नवरात्र महोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला। नळदुर्ग शहरातही नवरात्र महोत्सवास मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात सुरुवात करण्यात आली। नवरात्र महोत्सवानिमित्त नळदुर्ग पोलीस ठाणे हद्दीतील 45 ठिकाणी कायमस्वरूपी व सार्वजनिक ठिकाणी श्री देवींच्या मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली। नळदुर्ग शहरात एकूण 6 ठिकाणी देवींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली। यामध्ये शिवशाही तरुण मंडळ, जय भवानी तरुण मंडळ, इंदिरानगर तरुण मंडळ, ब्राह्मण गल्ली व जय भवानी नगर या मंडळांकडून देवींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली। नळदुर्ग शहरात नवरात्र महोत्सवाचा मुख्य कार्यक्रम प्राचीन व ऐतिहासिक असणाऱ्या श्री अंबाबाई मंदिरात होतो। बोरी नदीच्या काठावर वसलेल्या या प्राचीन अंबाबाई मंदिरात नवरात्र महोत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर। ग्रामदेवता श्री रूपा भवानी मंदिरात झाली विधिवत घटस्थापना। भाविकांची मंदिरात दिसून आली एकच मांदियाळी। पारंपरिक लेझिमच्या ताफ्यासह सवाद्य मिरवणुकीने वेधले लक्ष। सोलापूर पुणे विभागातील संसद सदस्य समितीच्या अध्यक्षपदी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांची निवड। रेल्वेच्या विविध समस्या सोडवण्याची केली मागणी।
शहरात वाचन प्रेरणा दिन झाला उत्साहात साजरा. वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी केले विविध उपक्रमांचे आयोजन. आणि MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजन माने यांना मिळाली पदोन्नती. सहाय्यक पोलीस आयुक्तपदी शासनाने केली नियुक्ती. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींचा आढावा घेत रहा आणि पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.